नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण बघणार आहोत लाल भोपळ्याची रेसिपी, ती पण लहान बाळासाठी। ही रेसिपी तुम्ही 1 ते 2 वर्षाच्या मुलांना देऊ शकता आणि मोठ्यांनी जरी खाल्लं तरी पण आरोग्यासाठी खूपच चांगलं आहे। लाल भोपळ्यामध्ये विटॅमिन ए असतं, जे की डोळ्यांसाठी खूपच म्हणजे गुणकारी आहे आणि याने रक्तदाब कमी होतो। लहान पासून मोठ्यापर्यंत भोपळा सगळ्यांना चालतो आणि खूपच आरोग्यदायी आहे। तर चला सुरू करूया। मी इकडे लाल भोपळा घेतलाय, त्याला मस्त क्यूबमध्ये कट करून घ्यायचा आहे। क्यूबमध्ये कट करून झाल्यावर स्वच्छ पाण्याने त्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यावरील धूळ वगैरे सगळं निघून जाईल। पातेल्यामध्ये पाणी उकळलं की त्याच्यामध्ये आपण फोडी केल्या भोपळ्याच्या त्यात टाकून द्यायच्या आणि झाकण ठेवायचं। 10 ते 15 मिनिटं याला शिजू द्यायचं चांगलं। मी या रेसिपीमध्ये थोडी चव आणण्यासाठी गाईचं तूप आणि गूळ टाकणार आहे। मी कोणता पण गूळ घेतला तरी चालेल, हा थोडा कमी गोड आहे तो घेतला आहे मी। लहान बाळासाठी चांगला असतो। आणि गाईचं तूप। आपलं जे क्यूब आहेत ते मस्त शिजले आहेत। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ह्या क्यूबला थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्याच्या नंतर पाठीमागचा जी सालीचा थर आहे तो आपल्याला चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायचा आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये छान दूध आणि गूळ तूप मिक्स करून हे बाळासाठी द्यायचं आहे, स्मॅश करून। तर अशा प्रकारे रेडी आहे आपली लाल भोपळ्याची रेसिपी लहान मुलांसाठी। तुम्हाला जर आवडली तर कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। Oh